2011-12 पासून त्या ठिकाणी कामं चालू आहे। मला स्वतःला या कंपन्यांचे कामकाज करण्याची पद्धती, कशा पद्धतीने काम करतात, कशा पद्धतीने एजंटचा सुळसुळाट होतो, शेतकऱ्याची जमीन 2 लाख रुपयाला घेतली जाते, मध्यस्थामार्फत 10 लाख रुपयाला परत ती कंपनीला विकली जाते, हे सगळे प्रकार मी 2011-12 साली पाहिले आणि ते पाहिल्याच्या नंतर या सगळ्या कंपन्या, जिल्हाधिकारी, SDM आणि तहसीलदार या सर्वांना एकत्रित बोलावून घेऊन त्याच वेळेस कल्पना दिली होती आणि ज्या कंपनीला ज्या पद्धतीने जमीन पाहिजे तर डायरेक्ट शेतकऱ्यांशी वाटाघाटी करायच्या, मधले एजंट ठेवायचे नाही आणि एकच रेट सगळ्या शेतकऱ्यांना सारखा द्यायचा, अशा प्रकारचा नियम मी आष्टी तालुक्यामध्ये घालून दिला। तेव्हापासून ही ओरड बजबजपुरी थांबली आणि हे मधले एजंटगिरी, हे असले खंडणी मागणारे, त्या कंपन्यांना धमक्या देणारे, हे सगळे उद्योग त्या ठिकाणी आम्ही थांबवले होते। आणि आताही पाटोदा तालुक्यामध्ये आता नवीन आले, परंतु तिथे सुद्धा आम्ही त्याची काळजी शक्यतो घेतो, परंतु तरी सुद्धा नको तिथला हस्तक्षेप आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी झालेला आहे। तर ही जी पद्धत गावाच्या येशीच्या आत, गावाच्या शिवारामध्ये जर कोणी गुंड लोक येत असतील, त्या कंपनीच्या वॉचमॅनला मारत असतील आणि मारल्याच्या नंतर जर गावचा प्रथम नागरिक या नात्यानं संतोष त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगत असेल की बाबा हो, तुम्ही कशाला इथं आलाय, आणि जर झटापटीमध्ये एखादी थोबाडीत मारली गेली असेल तर त्याचा कोणीतरी त्यांनीच व्हिडिओ व्हायरल करायचा आणि पुन्हा व्हिडिओ व्हायरल केला, आमच्या इज्जत गेली, आमचं अमकं गेलं म्हणून त्याचं प्रेस्टीज करायचं। आणि पुन्हा त्यांची भाषा मला वाटतं अशी होती, माझ्या कानावर आली ती, की या सरपंचाला उघडं नागडं करून आम्ही मारू किंवा त्याचा व्हिडिओ करू आणि तो व्हायरल करू, अशा प्रकारची 2 दिवस भाषा या ठिकाणी वापरली। मुळात आमच्या इथला जो वॉचमन फिर्याद द्यायला गेला होता, योगायोगाने तो दलित समाजाचा होता। तो दलित समाजाचा असलेला वॉचमन त्याची अॅट्रॉसिटीची फिर्याद पोलीस स्टेशनला शुक्रवारी घेतली गेलेली नाही। कंपनी सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल करायला गेली होती, कंपनीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही, म्हणजे गुन्हा दाखल करून घ्यायला टाळाटाळ त्या ठिकाणी केलेली आहे। म्हणून केजचं पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन आहे का गुंडांचा अड्डा आहे, अशी सुद्धा मनामध्ये शंका कुशंका यायला लागलेली आहे। मग शुक्रवारी जर हे लोक पाबंद केले असते, शुक्रवारी यांना जर LCBला पाठवलं असतं, तर मला वाटतं सोमवारची जी हिंमत त्यांनी संतोषच्या जीवावरती जे बेतलेलं आहे, मला वाटतं हे झालं नसतं। म्हणून याच्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन आणि सोमवारी संतोषला त्यांच्या मावस भावाच्या समोर का आत्या भावाच्या समोर, आत्याच्या भावाच्या समोर हे गाडी चालवत होते, त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड टाकण्यात आला, त्यांना गाडीतून खाली वाढण्यात आले आणि लगेच तिथं लाठ्या काठ्यांनी मारून दुसऱ्या गाड्यामध्ये बसून त्या ठिकाणी नेले। ती घटना घडल्याच्या नंतर 15 मिनिटांमध्ये हे पोलीस स्टेशनला गेले आणि पटकन आमचा माणूस, आता कोणीही सभागती एखाद्या माणसाला उचलून गाडीत नेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला जाणं, पोलीस स्टेशनला फिर्याद देणं आणि फिर्याद दिल्याच्या नंतर पोलिसांनी तातडीने त्यांचे नंबर जे आहेत ते CDR वरती टाकून हे कोणत्या कोणत्या एरियात आहे हे पटकन जर पाहिलं असतं, किंवा यांचा जो कोणी म्होरक्या आहे तो तालुक्याचा अध्यक्ष, त्याला जर पकडून तिथं आणलं असतं, कारण तो मध्ये फोन करत होता आणि यांना सरपंचाच्याच भावाला
त्याच्या जवळजवळ 33 का काय कॉल आले, 36 कॉल आलेत. एक इनकमिंग आहे, बाकी सगळे आउटगोईंग आहेत. मग त्या माणसाला उचलून जर पोलीस स्टेशनला आणलं असतं, 2 रट्टे जर त्याला दिले असते, तर संतोषला पुढे मारण्याची हिंमत त्यांची झाली नसती. त्यांनी पटकन त्याला आणून सोडलं असतं आणि पुढची दुर्दैवी घटना टळली असती. आणि हे 21 वर्षाची मुलं, 22 वर्षाची मुलं, 23 वर्षाची मुले, कोण प्रतीक घुले का काय नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतीक घुले हा दुसरा आहे. आता मला पोलीस भेटली होती LCBची येताना. मी त्यांच्याकडनं माहिती घेतली मांजरसुंब्याच्या तिथं की कुठपर्यंत काय आलंय. तर तो प्रतीक घुले नावाचा जो आरोपी आहे तोही पकडून त्यांनी आणलाय. त्याला विचारलंय कसं काय झालंय. तर एवढी मारहाण करून, कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं 1 इंच सुद्धा जागा त्यांनी मारायची सोडलेली नाही. इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. आणि आरोपीने आत्ता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता, दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती 2दा का 3दा उडी मारली छातीवर आणि ते मारली. तिथंच जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे. ही आत्ता माहिती मला येताना पोलिसांनीच सांगितली की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे. आणि मेलेच्या नंतर लक्षात आल्यावर सुद्धा कॉल झालेले. आणि नंतर दैठनाका काय गाव आहे इकडं कळमच्या तिकडे उत्तरेश्वर पिंपरीच्या पुढं तिथं नेऊन टाकले. आणि मग तिथून पुढं जर पोलीस अब्स्कॉन्डची फिर्याद घेत असतील तर ह्या पोलिसांना पोलीस म्हणायचं का? हे सत्यमेव जयतेच्या ऐवजी कदाचित तिथं सत्यमेव जयते लिहावं का, असं सुद्धा कधी कधी मनात त्या ठिकाणी येतंय. छातीवरती 3दा उडी जर मारली, इतक्या जोरात मारलेल्या, इतक्या निर्घुणपणे मारलेल्या माणसाला किमान त्याला पाणी तरी पाजलंय का? या लोकांनी 3 तास जर पाणी पाजलं नसेल, इतकी चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या छातडावरती जर सगळं संपूर्ण शरीर 3 वेळा टाकून दिलं म्हणल्यावर तो माणूस जगू शकत नाही. अशा पद्धतीनं हे क्रूर निर्घुण कृत्य केलेलं आहे. हे 6 आरोपी तर सापडतीलच. त्याच्यानंतर विष्णू चाटे हा सुद्धा आरोपी त्याच्यामध्ये आहेच. आणि लोकांची मागणी आहे, इथल्या कुटुंबाची मागणी आहे, मसाजोगकरांची मागणी आहे. ते पाटील नावाचा पोलीस, जो कोणी PSI असेल, कोण असेल समथिंग, आणि बनसोडे नावाचा एक कर्मचारी, जो स्वतः महाजन PI यांनी सांगितल्याच्या नंतर 40 मिनिटांनी तिथं आलाय. आणि तरी सुद्धा पुढचे 2-2.25 घंटे त्यांनी जबाब लिहून घेतलेला नाही. फिर्याद ऑनलाईन केलेली नाही. ॲक्च्युअल फिर्याद घेऊन ऑनलाईन सुद्धा व्हायला पाहिजे होती, ती फिर्याद त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे बनसोडे सुद्धा जबाबदार आहे, PI महाजन सुद्धा जबाबदार आहे. कारण PI महाजन ते पाटील कोणत्या तरी हॉटेलमध्ये चहा पिताना सुद्धा त्या ठिकाणी दिसलेले आहे. तर हे आणि ह्या सगळ्याच्या उपर यांचा आका मेन कोण आहे? आका, जो प्रमुख आका आहे, जो आका कुठेही फोन करतोय, कुणाला ह्याची फिर्याद घेऊ नका, त्याचं अमकं करू नका, त्याचं तमकं करू नका, हा जो कोण आका असेल तो आका सुद्धा याच्यामध्ये आला पाहिजे, असं माझं ठाम मत या ठिकाणी तयार झालेलं आहे. कारण त्या आकाच्या सपोर्ट शिवाय हे उद्योग झालेला नाहीये. हे कोण पोरं आहेत? 21 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष, एवढ्या लहान पोरांना कोण कळतंय? भाषा काय? बघून घेऊ, करून घेऊ, असं करो, तसं करू. स्वतःच्या बापाचंच राज्य असल्यासारखं तुम्ही चालवायला निघाले. ही कुठली पद्धत आहे?
अरे लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना, लोकांनी तुम्हाला निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही असे उद्योग करता, हे चांगलं नाही. अरे मुंगी मारायची सुद्धा कोणाला अधिकार नाही. तुम्ही बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा मारता येत नाही, मुंगीला बी आडवं जावं लागतंय. तुम्ही माणसं या पद्धतीने मारायला लागले. आणि हा निष्पृह सरपंच 3 वेळा सरपंच होणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. 1 वेळा सरपंच होतो, गाव इटून जातं. दुसऱ्यांदा होतो, आता बदल करा म्हणतात. तिसऱ्यांदा लोक का सरपंच करतायत? कदाचित हा पोरगा 100% सगळ्यांचं मन सांभाळीत असेल, सगळ्यांकडे जात असेल आणि लोकनियुक्त सरपंच झालाय. तो ग्रामपंचायत सदस्यांमधून नाही झालेला, लोकनियुक्त सरपंच झाला. म्हणजे गावात 3, 5, 4 वार्ड असतील, त्या सगळ्या वार्डमधून मतदान पडलेलं आहे त्याला. एवढं मतदान पडलेला माणूस म्हणजे हा माणसाच्या लोकांच्या गळ्यातला ताईत असणार आहे. लोकांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या माणसाची इतक्या निर्गुणपणे तुम्ही हत्या करता, तर हे सोपं नाही. आणि आता डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्याकडे तपास दिलाय. मीना मॅडम कोण आहे? कमलेश मीना, त्यांच्याकडे तपास दिलाय. तर मी आज इथून गेल्याच्या नंतर एसपींकडे जाणार आहे. मीना जे आहे त्यांच्या बरोबरीनं या तपासामध्ये ॲडिशनल एसपींना सुद्धा इन्व्हॉल्व करून घ्या. काल कोणीतरी मी टीव्हीवरती पाहत होतो, इकडं तिकडं काही लोक सीआयडीची मागणी करत होते. कृपया सीआयडीची मागणी करू नका. सीआयडीची मागणी करणं म्हणजे चुकीचं हे आहे. सीआयडी वाल्याला साधा जीप पण नसती, एकटंच येतं एसटीने. ह्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे जर गेला तर मग तर कल्याणच झालं. सीआयडीकडे तपासाची मागणी कृपया कोणी सुद्धा करू नका. एक सुद्धा ज्यांनी कोणी केलं असेल त्याची लेखी पत्र देऊन टाका पोलीस स्टेशन. सीआयडी तपास नको. सीआयडी आम्हाला माहिती आहे काय. सीआयडी पूर्वीची आताची सीआयडी राहिली नाही. आता ज्याच्यावरती काही ऍक्शन घ्यायची पोलिसाची, त्याची बदली कुठं करायची तर सीआयडीला करायची. आणि ते सीआयडीचं मेन ऑफिस कुठं? पुण्याला. तिथून एसटीत सीआयडीवाला बसणार, इथं येणार, मग तपास करणार. त्याला 2-3 वर्ष लावेल तो. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी मागणी केली असेल, मी पाहिलं नाही पण काही लोक स्टेटमेंट करत होते, मी पाहत होतो कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय. त्यात काही लोक सीआयडीची मागणी केलेली. सीआयडीकडे हा तपास नको. मी स्वतः, कारण डीवायएसपी लेवल, ॲडिशनल एसपी लेवल इथं मनुष्यबळ असतं, त्यांचा अधिकार असतो. आणि तुम्हाला एक नम्रपणे सांगतो की कोणासारख्या गुन्ह्यामध्ये कुठलाही पोलीस अधिकारी किंवा या वरिष्ठ लेवलचा डीवायएसपी आणि ॲडिशनल एसपी या लेवलचा अधिकारी कोणीही कधीही काहीही भानगड काही करत नसतो. याचा तपास नीटनाटकाच होत असतो आणि त्याच्यात काहीही घोटाळे फाटाळे होत नसतात. फक्त एकच आहे की मी निक्षूळपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलेल. कदाचित गृह खाते त्यांच्याकडेच राहील त्यांना, आणि ते कोणालाही पाठीशी घालणारापैकी व्यक्ती नाही. त्यामुळं त्यांना आम्हीच मागणी करणार आहे. काल अजितदादाला सुद्धा हे सगळे फोटो बिटो मी दाखवले. म्हणलं घ्या दादा, हे बघा, सगळं दाखवलं त्यांना. हे म्हणलं हे तुमच्या पक्षाचे लोक कसे वागत आहेत बघा. हे मी निश्चितपणे तिथं दाखवलंय. जवळजवळ पाऊण तास मी त्यांच्या समोर होतो. म्हणलं मी तर काय तुमच्या पक्षात राहिलो नाही, पण हे तुमचा नाविन्यपूर्ण पक्ष हे बघा म्हणून हे अशा पद्धत. आणि हे लोक उठतात, कोणाबरोबर हे फोटो काढतात. अरे ज्याच्याबरोबर फोटो काढलं ते तरी तुम्ही भान ठेवा. कोणाबरोबर फोटो काढताय तुम्ही? इकडं आल्यावर काय वागत आहे? ही वागण्याची पद्धत कोणती? नाविन्यपूर्ण नावाची एक डीपीटीसीला योजना आहे, तशी ही नाविन्यपूर्ण वागण्याची पद्धत ह्या बीड जिल्ह्यामध्ये चालू झाली का? हे काय हे असलं? आम्ही बी 5-5 टर्मचे आमदार आहे. ठीक आहे बाबा, थापड थुपड झाली. हे बाबा जी त्याच्या 2 तोंडात. अरे 2 तोंडात आणलं तरी दुसऱ्या दिवशी जाऊन आपण माफी मागतोय. याला
माझं चुकलं बरं का, दोन तोंडात आणलं बरं का तुझ्या. ही आपली पद्धत आहे, ही आपली संस्कृती आहे बीड जिल्ह्याची. आणि हे तुम्ही कशाने आणताय? लोखंडी रॉड, सळाया, हे मार जे आहेत त्याच्यात येईल ना आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट. कशा कशाने आणलंय त्याला. चेन दिसत आहेत, वायर दिसत आहे, फायटर आहे. अरे कुठून फायटर आणि बिटर आणले बाबा तुम्ही? त्यांच्या गाडीमध्ये फिक्स असते सामान. आणि हे पिस्तूल या जिल्ह्यामध्ये टिकलीचे फटाकडे आम्ही बघितले होते, टिकल्या वाजवायचे पिस्तूल. आता हे कोणाकडे भेटायला लागले, कोणाच्या खिशात राहायला लागले. मी 25 वर्ष आमदार आहे, अजून मी लायसन मागितलं नाही. माझ्याजवळ पिस्तूल नाही, माझ्याजवळच्या कोणत्या माणसाजवळ पिस्तूल नाही. आम्हाला का भीती वाटत नाही? तुम्हाला का भीती वाटते? कारण तुम्ही काहीतरी लोकांचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्हाला पिस्तुलाची गरज पडते. तुम्हाला गनधारी पोलिस जवळ लागते. मी आजपर्यंत आयुष्यात सांगतो अजून संरक्षण मागितलेलं नाही, घेतलं बी नाही. कधीच माझ्याबरोबर ते खाका पोलीस दिसलेला नाही, का नाही दिसला. आणि तुम्ही हे वागतात. मी ग्रामस्थांना एकच विनंती करतो, ॲश्युरन्स देतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन याच्यात तसूभर सुद्धा कुठेही चूक होणार नाही असा तपास मी इथं करून घेईल. आणि ज्यांना ज्यांना वरचे बी फोन आले असतील, या प्रकरणामध्ये सगळ्या फोनची छाननी झाली पाहिजे. वरचा कोणी आका बाका कोणी बी असू द्या, तो जर इन्व्हॉल्वमेंट त्याची असेल तर तो सुद्धा संतोषच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकलाच पाहिजे. हे माझं तो सुद्धा अडकला पाहिजे, तो सुद्धा सुटला नाही पाहिजे. हे बारकाल्या 2, 4, 5, 6 पोरांनो, हे पोरं जे आहेत ते तर इनोसंट आहेत. ते 20-21 वर्षाचे पोरं आहेत. यांना एवढं काय माहिती कायद्याचं ज्ञान आणि काय. मारा रे मारा म्हणून मारलं, परंतु हे तर गेलेच पाहिजेत. पण प्रमुख आरोपी जो सतत फोनाफोनी करतो, ह्यांना बळकटी देतो, बरोबर घाबरायचं नाही. हम तुम्हारे साथ है. अरे हम तुम्हारे साथ है, हे काय साथ निकळले, हे काय केलंय? आणि या बीड जिल्ह्यामध्ये हे जे आता बोलले ना, सगळ्यात वाईट गोष्ट ही झालेली की बिंदू नामावलीप्रमाणे, बिंदू नामावली, मला वाटतं हा शब्द बऱ्याच जणांना कळेल असं मला वाटतंय. बिंदू नामावलीप्रमाणेच या जिल्ह्यात कर्मचारी राहिले पाहिजेत. बिंदू नामावलीपेक्षा जास्त असलेले लोक दुसऱ्या जिल्ह्यात गेले पाहिजेत, तरच हे कुठंतरी थांबणार आहे. हे जे शोषण चाललंय, हे जे प्रकार होत आहेत, जे लोक चिडतायत, माग का लोक चिडले? तुम्ही कशाला पाटलांना नावं ठेवता, कशाला अमक्याला नावं ठेवता? हे एवढं बाळ जे आहे, तुम्ही बिंदू नामावलीप्रमाणे तुम्ही माणसं ठेवा ना. मग तो एससीचा असू द्या, एसटीचा असू द्या, तो त्याचा हक्क हिरावला गेला नाही पाहिजे. तुम्ही जर ओपनच्या जागेवर बी ठराविक कर्मचारी येत असतील, एससीच्या जागेवर ठराविक कर्मचारी येते, विजय एनटीचा अ ब कडे त्याच्या जागेवर येत असतील, अदर बॅकवर्ड क्लास जो मायक्रो ओबीसी त्याच्या जागेवर बी कर्मचारी येत असतील, तर मग हे होणारच. हे का होतंय? कारण काय? त्याची कारण मुळात इथं आहेत. हे 2014 पर्यंत मी हे होऊन देत नव्हतो या जिल्ह्यामध्ये. 2014च्या नंतर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पीडमध्ये झालंय, त्याचे दुष्परिणाम समाजाला आता इथं दिसायला लागले. संतोष सारखा लेकरू हे इतक्या निर्घुणपणे मारलं जातंय, हे कशाचं धोतक आहे? 3-3 तास फिर्याद घेतली जात नाही म्हणजे. आणि पोलीस महाजन नावाचे जे पी आय आहेत, त्या पी आयला काय फरक पडला होता? पटकन फिर्याद दाखल करून घ्यायची. ही पटपट इकडं घर फिरलं असतं तर भेटले नसते का ह्यांची गाडी किंवा ह्यांची यंत्रणा? काय डीएसबी काय करते? अशा काही घटना होणार आहेत. शुक्रवारी पहिली घटना घडलेली, यांचं जे खबरे यांचं हे जे आहे हे कितपत मला वाटतं सक्षम आहे. यांना खबर कळायला पाहिजे होती की त्या पोरांच्या मनामध्ये आम्हाला मारण्याच्या
थोडासा इगो दुखावलेला आहे, ते पोरं काही उद्योग करू शकते याची माहिती DSBच्या पोलिसांनी इथल्या PIला का दिली नाही? त्याचं काम येतो, तो त्याचा पगार खातो, मग त्याने खाल्लेल्या पगाराला रुपयाला तरी जागलं पाहिजे ना. त्यांनी जाऊन सांगायला पाहिजे होतं की साहेब असं असं होईल, हे पोरं पाबंद करा. ते पोरं बोलून घेतले असते. ठीक आहे, तुम्ही मसाजोगचे 10 पोरं बोलून घेतले असते, समोरासमोर बसवले असते. हे पोरं जाऊ द्या, सोडून द्या, सरपंच मिटून घ्या. नाहीतर इथले 10 पोरं पाठवायचे, त्यांचे 10 पोरं पाठवायचे आणि LCBला पाठवायचे. LCBची चक्कर झाले की माणसांनी अर्धे थंड होते. LCBची चक्कर म्हणजे सोपी चक्कर नसते, सगळ्याला माहिती आहे तुम्हाला. तिथून एकदा जाऊन जर आणले असते, ही घटना टाळता आली असते. ही घटना फार काही वाडवडिलापासून 3 पिढ्यापासून दुश्मनकी, त्याच्यापेक्षा बेकार पद्धतीने मारलं राव. हे 3 पिढ्याची कुठं दुश्मनकी आहे? ही शुक्रवारची दुश्मनकी आणि सोमवारी तुम्ही माणूस खलास करताय. आणि त्याची पुसटची सुद्धा कल्पना पोलिसांना लागत नसेल तर हे दुर्दैव आहे. हे पोलीस स्टेशनवरती नेमके कर्मचारी कोण आहेत, त्यावेळेची ASIची ड्युटी कोणाची आहे आणि इथला बीट अंमलदार कोण आहे, इथला बीट अंमलदार कोण आहे, त्याची ही बाब लक्षात यायला नको होती का? कारण टाकळी हे गाव किती जवळच आहे इथून. टाकळी 3 किलोमीटर. हा, टाकळी तिथं पोलीस स्टेशन पासून आपलं गाव 12 किलोमीटरवर. घटना घडलेली 6 किलोमीटर. इथल्या बीट अंमलदाराला कळायला पाहिजे होतं की बाबा इथं असं असं घडलंय. आणि तिथला जो बीट अंमलदार आहे त्या बीट अंमलदाराला त्या पोरांच्या हालचाली लक्षात यायला पाहिजे होत्या, त्या सुद्धा आलेल्या नाही. म्हणून मी आश्वस्त करू इच्छितो दोन्ही ह्याला बिघडच आहे. हा, या पोलीस स्टेशनवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. सगळे पोलीस आणि हे कारवाई म्हणजे फक्त सस्पेन्शन पुरती मर्यादित नाही राहिली पाहिजे. हे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजेत. सर्व्हिस करण्याच्या लायकीचे हे पोलीस राहिलेले नाहीत बिलकुल. मी तर तीच मागणी करेन. मी माझ्या लेटर पॅडवर रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस, मी कालच परवाच पत्र दिलेलं आहे. मी काय केलंय, व्हॉट्सअप फेसबुकवरती टाकत नाही, मला त्याचा नादही नाही बरं का. इथं पत्र हेच दिलेलं आहे की हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करावे, हे लोक सर्व्हिसमध्ये ठेवू नयेत. कारण हे आज एक आमचा संतोष गेला, आणखी किती संतोष करतील यांचा भरोसा आहे का? एवढे लेकरं आहेत. आता या लेकराच्या संसाराचं कसं व्हायचं पुढं? ही इतकी भयान परिस्थिती ह्या लोकांनी करून टाकली. आणि एकच विनंती आहे की अजूनही जरा वकिलाचा सल्ला घ्या. आता जबाब कसे द्यायचे, साक्षीदार कोण करायचे, साक्षीदार सुद्धा जीवाभावाचेच राहू द्या. उद्या कनवळा येतो लोकांना, आपल्याच लोकांना. जाऊ द्या बाबा, पाया पडतील, द्या सोडून. असलं काहीही तुमच्या गावकऱ्यांकडून होता कामा नये. उद्या आज बोलायला आज रागात आहेत तुम्ही म्हणून आज रागात काही बोलतात. ही केस ज्यावेळी स्टँड होईल आणि 100% प्रयत्न आपण हा करू की अंडर ट्रायल केस चालली पाहिजे. आणि या केसला लढवायला उज्ज्वल निकम सारखा माणूस सुद्धा आपण आणू. जिथं साधा सुद्धा वकील बिलकुल आणणार नाही. स्पेशल ऑर्डर काढून उज्ज्वल निकम साहेबांची, आणि वेळ पडली तर त्याच्याही पेक्षा कोण मोठा असेल ते वकील आपण आणून ही केस सरकारी वकील म्हणून त्यांची ऑर्डर काढून या केसमध्ये, कारण अशा मोठ्या वकिलाची ऑर्डर काढल्याच्या नंतर, कारण मी हे कोपर्डीच्या वेळेस पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर आणखी काही केसेसच्या, कारण ते अगोदरच सगळं काही व्यवस्थित माहिती घेतात. कुठेही लॅकिनो राहता कामा नये. आपल्या इथेही कोणीतरी वकील असेल ना, वकिलाला फिर्याद वगैरे पाहून घ्या म्हणावं. फिर्याद बघा, साक्षीदार बघा, जे काही हत्यारं वगैरे हे लोक जमा करणार आहेत ते सुद्धा पाहून घ्या, कोणते आहेत काय आहेत. नाहीतर नंतर ते एखाद्या वेळेस हत्यार इकडलं इकडं होऊ नये. काय झालं सर, 3 दिवस झालं घटना घडली.
तीन दिवस झाला घटना घडली. 3 दिवसामध्ये पोलिसने आम्हाला आश्वासन दिलं आम्हाला तुम्हाला वारंवार त्याची काय घटना घडली त्याची आम्ही कल्पना देऊ. आरोपी कोणचा धरला आहे, काय धरला आहे, किंवा गाडी जप्त केली तर गाडीतलं सामान कोणचं आहे काय याची कल्पना देऊ. पण 3 दिवसामध्ये एकही पोलीस स्टेशनचा एकही माणूस आमच्या पोस्टवर आला नाही किंवा त्यांनी आम्हाला एकही कल्पना दिली नाही की गाडी कोणची जप्त केली, गाडीत सामान कोणचं सापडलंय. मग ह्यांनी सांगायचं थोडं काम आहे का नाही. पण आता जर आम्हाला नाही ह्यांनी सांगितलं उच्चाला भविष्यात काय सांगायचं. भविष्यात एखाद्या टिकून उठवतील खाली कुत्री महाराजवर. तसं नाही करणार ते पोलीसवाले, तसं करतील असं मला वाटत नाही. मी म्हणतो ना, खून ही फार मोठी बाब आहे. एखादा खून होणं, परंतु आपण जाऊ, मी तुम्ही म्हणताय तसं तिथं पोलिसांनाही जाऊन सांगतो की बाबा तुमचा एक पोलीस पाठवा, इथं माहिती द्या. पोलीस, सगळेच पोलीस काय असे एकदम दुश्मन नसतात. पोलीस पण अशा घटनेमध्ये काही हे करत नाही. आणि सरपंच महोदय जे बोलले, तुम्ही घाबरू नका. इथून पुढं मी जरी आष्टीचा आमदार असलो तरी मला तुम्ही फोन करू शकता. कोणालाही कोणत्याही माणसाला अडचण आली तर 24 तासातल्या कोणत्याही मिनिटाला मला फोन करा. मी तुमच्याबरोबर 100% तुमच्याबरोबर. त्यामुळं ही एक घटना घडली, आमचा एक माणूस गेलाय, तर त्याला मारणारे हे 6-7 आणखी किती वाढतील मला माहिती नाही. जे फोनाफोनी करणारे सगळे आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजे, त्यांचा रोल सिद्ध झाला पाहिजे. आणि कदाचित त्या आरोपींना माहीत नसेल, फोनवरती जे बोलतो ना माणूस, प्रत्येक माणूस बोलतो त्याचं रेकॉर्ड असतंय कंपनीकडं. पोलिसांना अधिकार आहे ते मागून घ्यायचे. कुणी सांगितलंय का मारा, कोणी सांगितलंय का त्याला उचला. जो कोणी उचला मारा म्हणला असेल तो त्यात क्लिअर कट आरोपी होतो. त्यामुळं तो पण आरोपी होईल. गेल्या 6 महिन्याचं आणि पाठीमागचं 10 वर्षाचं सुद्धा काढायचं म्हणलं तर काढता येतं. त्याच्यामुळं अडचण नाही. CDR वरती हे सगळं जे आहे ते आपल्याला काढता येईल. आणि माझं मत असे की या बाबतीमध्ये तुम्ही जेवढे अलर्ट राहाल, फक्त एक जण कोणीतरी 1-2 जण तयारच ठेवा. 2 माणसं नियुक्त करा. हे कागद न्यायचे आणायचे, हा कुठवर आलंय काय आलंय लगेच कागदावरती. एक स्पेशल वकील नेमा. जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत, चार्जशीट दाखल होईपर्यंत तेवढा अलर्टनेस तुमच्याकडून दाखवला गेला पाहिजे असं माझं मत आहे. कुणी बी हिंडणारे पळणारे 2 पोरं नेमा. त्या पोरांनी तेवढंच काम करायचं. म्हणजे आपल्याला काय आहे की संतोषला खरा न्याय कधी मिळेल, या लोकांना फाशीची शिक्षा होईल त्यावेळेस. मी कालच बोललोय की संतोषला मारणाऱ्यांची राखच बाहेर निघाली पाहिजे. ते लोक बाहेर नाही निघाले पाहिजे. राग बाहेर निघाले पाहिजे म्हणजे एक तर त्यांना फाशी झाली पाहिजे, नाहीतर दुसरं जन्मठेप झाली पाहिजे. जन्मठेपातून बाहेर निघाले म्हणजे परत अंतिम क्रिया करूनच बाहेर निघते. पूर्वीसारखी जन्मठेपेची सजा राहिलेली नाही. आता जन्मठेपेची सजा दी एंड पर्यंत त्या ठिकाणी झालेली आहे, टिल डेथ अशा प्रकारची झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती बारकाईने लक्ष द्या. कायदेशीर बाबी मलाही चांगल्या माहिती आहेत. आम्ही रोज हेच करतो. जिथे अन्याय होतो तिथं आम्ही 100% जातो. आम्ही देशमुख कुटुंबियांच्या बरोबर आहोत. शेवटी हे आमचेच नातेवाईक, आमचे पारगाव घुमरेकडून नातेवाईक आहे, बार्शीकडून पाहुणे रावळे. मी सगळे जरा माहिती घेतली नाही कोण आहेत काय आहेत, तर ते आमचे घुमऱ्यांकडून पाहुणे, बार्शीकडून पाहुणे, 2-4 जागेवरून, करमळ्याकडून बी थोडंसं नातं लागतंय. असं सगळं मी याच्या बाबतीतली माहिती नात्या गोष्टीची घेतली. मी लावतोच. मी कोणाचाही फोन येऊ त्याचं 100% काम करतो. मी काम ठेवतच नाही. रातचा इरातचा काही येऊ द्या. आणि मतदारसंघाचंच नाही, बाहेरचे बी येतात मला फोन. दवाखान्याचा येऊ द्या, तरी बी मी फोन करतो. फक्त एकच विनंती आहे, आपल्या वतीनं शांतताच राहू द्या. आपण
जे म्हणतोय आपण त्यांना 3 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. आता पोलीस मला LCBचे भेटले, ते म्हणले 3 आरोपी अटक झाले, म्हणजे 2 पहिले आणि हे 1, 4 अजून 3 आरोपी राहिले. ते 3ही आरोपी येतील आणि मला वाटतं हे विष्णू चाटे 7वा आहे का, हे 7वा, 7 आरोपी झाले. आणि यांना फोन करणारा आकाशसुद्धा जर आला, जर सापडला नाही, मी आत्ताच त्याच्यावरती तसं स्टेटमेंट करणार नाही, कारण त्यांचं इन्व्हॉल्वमेंट त्या व्यक्तीचं आहे का नाही याच्याबद्दल मी आज नाही बोलू शकत. पोलीस बोलतील आणि पोलीस इन्व्हॉल्वमेंट असेल तर पोलीस सोडतच नाही, जगातल्या कोणालाच सोडत नाही, कोणी किती मोठा असू द्या, पोलीस लोक त्याला सोडणार नाहीत. आणि ही बाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली, उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आणि आज रात्री मी 11च्या नंतर एकनाथराव शिंदे साहेबांची वेळ घेतली याच बाबतीमध्ये. आणि आत्ता मला अशी माहिती मिळालेली आहे की अनिल दादा आणि सचिन भाऊ मुळूक आणि आता नवीन झालेले स्वप्नील गलधर यांनी वेळ घेतलेली आहे याच प्रकरणासाठी. मला माहिती मिळाली, कारण मी अनिल दादाला म्हणलो होतो चला आपण सकाळच्या विमानाने जाऊ, मला राहावं नाही भाऊ, मी आजारी होतो म्हणून कालपर्यंत थांबलो, पण आज मला काय थांबू वाटत नाही, मी मस्त जोगला जाऊन येतो, चालायचं असतं चला, माझं तिकीट काढलंय तुमचे काढू का. तर ते मला सचिन भाऊ म्हणले की आम्हाला नेमकी या गोष्टीसाठी शिंदे साहेबांनी वेळ दिली, आम्ही ह्या प्रकरणासाठी शिंदे साहेबाकडे चाललो. हे 10 वाजताची वेळ त्यांना दिलेली, आता 10 वाजून 5 मिनटं झाली. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा वेळ दिलेली आहे आणि आज रात्री मी 11 वाजता त्यांना भेटणार आहे याच प्रकरणाच्या संदर्भात. हे बीड जिल्ह्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे त्यांच्या कानावरती आम्ही सगळे लोक मिळून, शिवसेना, मी असेल, आणखी अजितदादांना तर सगळंच दाखवलं. कालचे फोटो सगळे मला इथून पाठवले, संदीपने पाठवले, ते सगळे प्रकाशदादा आलते, संदीप भैया इथं आलते, तेही येऊन बोलून गेलेले आहेत. तेव्हा 10 दिवसाचा तुमचा दुखावता वगैरे होऊ द्या, कुटुंबियाचे लोक आपण सर्वजण बसू, या कुटुंब सर्वाइव्ह होण्यासाठी तुम्ही जे काही आम्हाला सांगाल तो भार उचलायला सुद्धा मी स्वतः तयार राहील. जग जाहीर करणं करण्याची गरज नाही, तुम्ही सांगा त्या पद्धतीने मी माझं व्यक्तिगतरित्या 100%, कारण सगळीकडेच करतो त्याच्यामुळे इथं नाही करणार असं नाही, नंतर कळेल तुम्हाला आकडा बिकडा, तुम्हीच सांगा त्या पद्धतीने मी त्या लेकराची हेळसांड होऊ नये म्हणूनही मदत करेल. आणि पुढं ही केस चालवण्यासाठी सुद्धा 2 पैसे लागतात हे बी नम्रपणे सांगतो. आज भावनात्मक लोक आहेत, आज भावनेचे आरे आज बोलतो, परंतु नंतर समाज जवळ येत नसतो याची सुद्धा कल्पना मला त्या ठिकाणी आहे, कारण मी अनेक केसेस लढलेल्या. शेवटी आपल्यालाच आपलं बघावं लागतं, तर तो सुद्धा प्लॅन व्यवस्थितरित्या करा असं माझं मत आहे, कारण याला 1-1.5 वर्ष तरी लागणार आहे. आणि आपण जर विनंती केली तर 1-1.5 वर्षामध्ये सुद्धा या केसचा निकाल लागू शकतो. आता सेशन मला वाटतं तुम्हाला केसला चाललेलं आहे, केसला सेशन ट्रायल आणि हे अंडर ट्रायलच केस या ठिकाणी चालणार आहे. त्याच्यामुळे आपण ही केस व्यवस्थितरित्या चालवू आणि यातला एकही आरोपी सुटणार नाही याची काळजी आपण 100% घेऊ. आणि तुम्ही सर्व लोकांनी उद्याच्याला अल्टिमेटम दिलाय, 100% तुम्ही रस्त्यावरती या, परंतु पोलिसांना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे सगळंच काही. कारण हे आरोपी काय करतात, मोबाईलचे सिम काढून घेतात, मोबाईलचे त्यांना जरा आयडिया त्यातल्या माहीतच असतं, कुणी ना कुणी ज्ञान शिकवणारे बी असतात, असं करा तसं करा. आणि काही आरोपी आता घडून गेले आपल्या हातून, परंतु नंतर घाबरत बसतात, आयला काय करून बसलो, काय नाही, आता कसं व्हायचं, या विवंचनेत सुद्धा काही असतील, काही घाबरून पळतील, पळू द्या. परंतु पोलीस ही एक बाब अशी आहे
की पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही. आता सुद्धा ते याच दिशेने म्हणजे पुण्याच्या दिशेने आरोपी सरकले असं चित्र दिसतंय. हा जो प्रतीक घुले तो मला वाटतं बार्शीला का पुण्यात सापडला, पुण्यातूनच उचलून आणलाय, तो आत घातलेला आहे. आणि सुदर्शन घुले याच्याही पेक्षा हा आरोपी मला वाटतं जास्त आक्रमक आहे. हा प्रतीक घुले नावाचा, त्यांनीच हा उद्योग केला, छाताडावर उड्या मारायच्या. आणि त्याच्यामुळं राहिलेले 2 आरोपी सुद्धा ते पकडतील, राहिलेले पकडतील. विष्णू चाटेला सुद्धा पकडतील. आणि विष्णू चाटे डायरेक्ट 302 ऐवजी मला वाटतं 120B मध्ये असेल. 120B कलम म्हणजे कट कारस्थान, कट कारस्थानाच्या याच्यामध्ये. आणि जर का एखादा फोन विष्णू घुलेचा म्हणजे विष्णू चाटेचा मारा मी बघतो असा जर एखादा कॉल असला तर विष्णू चाटे 302 मध्ये सुद्धा येणार, 100% येणार. आणि तो सापडला CDR मध्ये तो सुद्धा 120B बी होईल आणि 302 सुद्धा त्या ठिकाणी होईल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की थोडंसं संयमानेच घ्या, कारण संयम हे आपल्यालाच राखावं लागेल. कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावत नाही, कारण त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य अतिशय घाण प्रकारचं, अतिशय निर्घुणपणाचं केलेलं आहे. आणि तेव्हा दशक्रिया विधी झाल्याच्या नंतर कोणी 4-5 लोक तुम्ही या नाहीतर मला इकडं बोला, मी परत यायला बी काय अडचण नाही. तुम्ही सांगा आता पाहुणे रावळ्याची गर्दी कमी झाली, अण्णा मसा जोगला मी परत इथं येतो. आणि तुम्ही सांगाल त्या पद्धतीने कुटुंब सर्वाइव्ह होईल. आणि या केसला थोडे थिडके पैसे लागणार नाहीत हे नम्रपणे सांगतो, कारण त्याचा पाठपुरावा करायला लय पडावा लागतो. आणि त्याच्याच आपली माणसं जमतात. आणि यांना कोणी ना कोणी आका बाका आहेतच मदती करायला, बरं का. ताजी रक्कम नाही, यांना सोडून आणून परत दुसरे उद्योग करायला लावणारे बी लोक चालली ते आरोपी जामीन जर मिळाली तर ते आरोपी अजून बी एखादा फोन करू शकते. आता ट्रायल केस करावी, जामीन नाहीच, फक्त ते अंडर ट्रायलच चालले पाहिजे. ते अजून एखादा साक्षीदार कोणीतरी एखाद्याला मारू शकते. नाही आता यादीच केली म्हणता ना, एकाला बोला दादा खेमकर आणि अमोल बनसोडचा जबाब घ्यायचा. CID ची पुण्याची टीम आली म्हणून आत्ताच 2 मिनिटं CIDचा ऐका, त्यांनी मी आताच सांगितलंय आपण लेखी देऊ पत्र, आम्हाला CID चौकशी नको, CID चौकशी नको. मी हे जबाबदारीनं बोलतो. मी 5व्या टर्मचा 35 वर्ष झालं राजकारणातला माणूस आहे. लोकांना माहित नसते, कुणीतरी म्हणलं असं CID चौकशीची मागणी करा. CIDला एक पोलीस असतो, एक अधिकारी, त्याला खाली कॉन्स्टेबल बी नसतो. हे संतोषच्या केस तपासच 3 वर्ष नाही तर 4 वर्ष करील. इथं 1.5 वर्षाच्या आत ह्या लोकांवर सजा झाली पाहिजे. इथली झाल्यावर हायकोर्टात लढावं लागणार आहे आपल्याला, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत. आणि सुप्रीम कोर्टाच्या नंतरही द्रौपदी मुर्मू मॅडम पर्यंत जावं लागणार आहे ह्या केसच्या बाबतीत. CID मानल्याचं कल्याण झालं, आज आली म्हणले, आली तरी मी काय म्हणतो, आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं सही घेऊन द्या. आम्हाला आता जो तपास चालू आहे यांच्याकडूनच तपास पाहिजे, CID नको. CID जुन्या काळात CID फार भारी होती, आता CIDचं फार वाट लावून ठेवलेली. आम्हाला माहिती आहे ना CID काय. एक अधिकारी आहे ना, त्याला जिपडं बी नाही, तपासाला कशात येतंय माहितीये का, एसटीत बसून येतं, कुठून पुण्याहून इथं येणार, त्याला यायलाच 1 दिवस लागत, 1 दिवस थांबत आणि इकडे तपास करेन चाललं माघारी. त्याला काय घेणं देणार नाही. CID मी स्वतः येतो पोलीस स्टेशनला, त्याला सांगतो गडबड करीत होता म्हणले, दोघांचं स्टेटमेंट राहिले. आम्हाला CID कडे वर्ग करायचा नाही, आमच्या इथल्या पोलिसांवर भरोसा आहे. आणि कमलेश मीना नावाचे जर ते
हे मला वाटतं मीना म्हणजे हे कदाचित राजस्थान इकडचे अधिकारी असतील, बाहेरचेच असू द्या, हे DYSP लेवलचा अधिकारी काही करू शकत नसतो. आणि तुम्ही म्हणले तर ॲडिशनल SP कडे देऊ, तुम्ही म्हणले आणखी एखादा मोठा अधिकारी त्यात इन्व्हॉल्व करायचा आहे, त्यांना करू बरं का. आणि इन्व्हॉल्व करून मी पण माहिती घेतो ना त्यांचे काम करण्याची पद्धत कशी आहे काय. पण CID चुकून सुद्धा मागणी करू नका. मी ते टीव्हीवर बघितलं की मी म्हणलं डोक्याला हात लावून मी येतो ना, मी पोलीस स्टेशन आमचं काय लेखी पाहिजे असं त्यांना आम्ही लेखी देऊ. आपण लेखी देऊ सगळेजण. मी बी पत्र मी माझी सही करतो निवेदनावर. साहेब मीना CID नको. साहेब मीनापेक्षा थोडं मीनाचं कारकीर्द काय चांगली राहिली नाही एवधी, हा. त्यामुळे थोडं वरचं तुमच्या फक्त माहिती सांगा. ॲडिशनल SP करू. चालेल. ॲडिशनल पाणकर साहेब जे आहे, पाणकर साहेब नंबर 1 अधिकारी. मला गॅरंटी चालेल. नाही, तुमच्या विश्वासानं कोणताही देतो. सेशन्समध्ये मी त्यांची कार्यपद्धती पाहिली. पाणकर साहेब अतिशय चांगला अधिकारी आहे. आपण ॲडिशनल SP दर्जाचा म्हणजे ॲडिशनल SP पाणकरांच्या हस्ते पाणकरांच्या नावाने अर्ज लिहा. चला CID नको आम्हाला, मीना नको, डायरेक्ट आणा 5 मिनिटांनी लिहा ना बरोबर, काय फरक पडतो. कुणी बी लिहा, एक निवेदन लिहा. 10-20 लोकांच्या कुटुंबातल्या एक पोरगा आहे, आता हे आहे बंधू, हा जणू याच्या हाताने लिहूया. आणि आपल्याला आपल्या अधिकाऱ्यामार्फतच चौकशी करायची. CID बिलकुल मागणी करू नका. CID पूर्ण डल झालेली यंत्रणा आहे. आता पूर्वीसारखी CID राहिलेली नाही. CID ही अत्यल्प कर्मचाऱ्यांची संस्था झालेली आहे. तिथं माणसाचाच पत्त्या नाही. माणसं येतात. तुमचं म्हणणं आहे की आपण ॲडिशनल SP साहेबांच्याच देखरेखीखाली, पाणकर साहेबांच्याच देखरेखीखाली याचा तपास झाला पाहिजे, ही आपण मागणी करू. आणि त्यांच्याकडनं मग ते सगळीकडनं करून घेतील. DYSP कडनं करून घेतील, LCB कडनं काम करून घेतील, सगळ्या यंत्रणा कामाला लावतील. आणि आपल्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं ह्या लोकांनी मारलंय त्यांना एक दिवस आठवला पाहिजे. एक दिवस. हे बाहेर गप्पा मारणं लय भारी हो. जेव्हा त्या बराकीत जाऊन बसतो ना बिडाच्या, गरम हवा लागली कळत कसं काय असते, जेल काय असतं ती तिथं गेल्यावर कळतं. हे जे हांडो याव करेंगे त्याव करेंगे वाले आहेत ना, तिथे गेल्यावर थंड होऊन बसते. यांना थंडच करून बसवायचे आणि यांना एक तर फाशीवर पाठवायचे, नाहीतर यांची राख बाहेर निघेपर्यंत हे आतच राहिले पाहिजे. एवढंच आपल्याला करायचे. निश्चितपणे सगळेजण मिळून करू. तुमचे कोणी 10 माणसं बरोबर चाला. कुटुंबातल्या लेकराची फक्त सही घ्या, बाकी काही नको. आणि आपण लेखी जाऊन मागणी करू. आम्हाला CID नको, मीना बी नको. आम्हाला ॲडिशनल SP यांच्या हाता म्हणजे त्यांनी हा तपास करावा असं मागणीचं पत्र देऊ. आणि 10 दिवसाच्या नंतर 13व्याच्या नंतर गंगापूजनाच्या नंतर बोलवा. मी परत येतो. हे कुटुंब सर्वाईव्ह होण्यासाठी जे सांगा मायबाप हे सहकार्य मी करीन, एवढंच ठामपणे सांगतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा संतोषला आदरांजली अर्पण करतो. आता चला.